संतोषराव मी सामाजिक कार्यकर्ता आहे. हे विठ्ठल मंदिर आहे सभा मंडपाच्या इथं तुमच्या विभाग आणि प्रशासकीय भवन म्हणजे ऑफिस आहे. इथं प्रांताधिकारी व्यवस्थापक इथं बसत होते. 3 वर्षाखाली इथं भव्य दिव्य 50 लाख रुपये खर्चून फर्निचर केलं होतं आणि ते कुठल्या डोनरने केलं होतं. मंदिर समिती अद्यापपर्यंत डोनरचं नाव सांगत नाही आणि पुरातत्व विभागानं सांगितलं की हे मंदिराच्या या सभागृहाला आणि ह्याला ही शोभत नाही फर्निचर, म्हणून हे फर्निचर काढलं. लाखो रुपये पाण्यात गेले. दुर्लक्षामुळं देणाऱ्या डोनरच्या दिलेल्या भावनेची कदर मंदिर समितीने केली नाही. लाखो रुपयेचं फर्निचर काढून फेकलं आणि ह्याचा पूर्ण संताप आता आम्हाला आलेला आहे. मंदिर समितीनं लवकरात लवकर त्या डोनरचं नाव सांगावं आणि प्रशासकीय मान्यता घेतली होती का हे काम करायच्या आधी? 2010 पासून सगळं बंद असताना, परवानगी घेतल्याशिवाय काम होत नसताना तुम्ही कुणाची परवानगी न घेता हे भव्य दिव्य ऑफिस का मानलं? तिथं फर्निचर का केलं? एका डोनरचे पैसे वाया का घालवले? त्या डोनरचं नाव लवकरात लवकर तुम्ही जाहीर करावं आणि ह्याचं जाहीर नाही केलं, ह्याची चौकशी नाही झाली, भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर आम्हाला उद्या येणाऱ्या पालकमंत्र्याच्या कार्यक्रमाला घेराव घालावा लागेल, आडवा लागेल व तो कार्यक्रम रोखावा लागेल आणि त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशासाठी करतोय तर भाविकासाठी, वारकऱ्यासाठी, पंढरपुरासाठी. आणि हे आंदोलन करतेवेळी पालकमंत्र्यानं ह्याचा खुलासा नाही केला, मंत्र्यांनी खुलासा नाही केला तर आम्ही पालकमंत्र्याला तिथं पूजेपासून म्हणजे त्या कार्यक्रमापासून रोखू. तिथं कायदा व सुव्यवस्था काय बिघडली ह्याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम.